अंजनगाव मार्गावरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. अकोट शहरातील अंजनगाव मार्गावर अपघाताची मालिका सुरू असून या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नुकत्याच झालेल्या एका अपघातात गरीब दृष्टीहीन दाम्पत्याचा मोठा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला 30हून अधिक टाके पडले असून पायाला फ्रॅक्चर झाले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे उपचाराचा खर्च कसा करायचा हा मोठा प्रश्न आता कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीत समाजसेवक शिवाभाऊ यांनी मदतीचा हात देत कुटुंबाची भेट घेतली. तसेच भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची भेट घेऊन अंजनगाव मार्गावर तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. गतिरोधक न बसवण्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले असून पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र प्रशासनाच्या या लालफितीच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर किंवा गंभीर दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न सध्या नागरिक करीत आहेत. आता अकोला जिल्हाधिकारी या हलाखीतील कुटुंबाला काय मदत करतात आणि अंजनगाव मार्गावरील जीवघेण्या अपघातांना रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलतात याकडे संपूर्ण अकोटवासीयांचे लक्ष लागले आहे. यावेळी दिलेली प्रतिक्रिया. आज आम्ही सर्वजण इथं उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो. आम्ही निवेदन दिलं. तिच्यात दीपक भाऊ आमच्या सोबत आहेत. ते 100% ब्लाइंड आहेत. त्याची पत्नी ब्लाइंड आहे. पण आम्ही निवेदन दिल्यावर साहेबाचं म्हणणं आलं की ते प्रस्ताव पास करण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन द्यावं लागते, ते मंजूर करून घ्यावं लागते. तर मग आता साहेब निवेदन देतील कधी आणि ते पास होईल कधी, तोपर्यंत हे एखादी जीव जायची वाट पाहतात काय. जर हे दीपक भाऊन आमच्या सांगितलं इथं की 7 दिवसात जर नाही झालं तर आम्ही स्वतःहून तिथं गड्डे खोदू आणि याला जबाबदार संपूर्ण हे PWD विभाग राहील, हे अधिकारी राहतील, याचे कर्मचारी राहतील, हे जिल्हा अधिकारी राहील. हे सर्व हे लोक याला जबाबदार राहतील. याच्या माध्यमातून ब्लाइंड लोकांच्या माध्यमातून आंदोलन छेडलं जाईल. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. तिथच्या जे लोक तिथं येणे जाणारे आहेत त्याचे अपघात होत आहेत. त्याच्यानंतर तिथं जे विद्यार्थी शिकतात त्याचे पालकाला घेऊन आम्ही तिथं रस्त्यावर बसू. हे सर्व आंदोलन छेडण्यात येईल.